तर आपण आज क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. अ गॅस इज सडनली एक्सपांडेड सच दॅट इट्स फायनल वॉल्यूम बिकम 4 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यूम. तर गॅस सडनली एक्सपांड करायचं आहे म्हणजे ही ॲडिबॅटिक प्रोसेस आहे आणि त्याचं जे वॉल्यूम आहे फायनल वॉल्यूम ते किती येतं 4 टाइम्स इनिशियल आहे. इफ द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम CV इज इक्वल टू 2R. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट वॉल्यूम दिलेला आहे तुम्हाला, तो दिलेला आहे 2R इतका. देन द रेशो ऑफ इनिशियल प्रेशर टू फायनल प्रेशर विल बी. तर आपल्याला इनिशियल प्रेशर टू फायनल प्रेशरचा रेशो या ठिकाणी फाईंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए 3:4, बी ऑप्शन आहे 8:1, सी ऑप्शन आहे 4:3 आणि डी ऑप्शन आहे 8:3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक गॅस सडनली एक्सपांड होतोय. आता सडनली एक्सपांड होतोय म्हणजे त्याला इतका टाइम भेटणार नाही की हीट एक्सचेंज होणार आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ठीक आहे. तर पहिली कन्सेप्टमध्ये आपल्याला गॅस सडनली एक्सपांड होतोय म्हणून आपण त्याला काय कन्सिडर केलं, ॲडियाबॅटिक प्रोसेस या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कंडिशन दिलेलं आहे त्याचं जे फायनल वॉल्यूम आहे ते किती होणार आहे 4 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल वॉल्यूम. फायनल वॉल्यूम म्हणजे काय V2 इज इक्वल टू काय असणार 4 टाइम्स दॅट ऑफ द V1 हे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला CV जो दिलेला आहे, CV मीन्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम, तो दिलेला आहे तुम्हाला 2R इतका दिलेला आहे. तर आपल्याला फाईंड करायचं आहे त्याचं फायनल प्रेशर जे आहे, फायनल प्रेशर टू द इनिशियल प्रेशर, याचा काय करायचं आपल्याला रेशो. ओके, उलटं इनिशियल प्रेशर टू फायनल प्रेशरचा आपल्याला रेशो या ठिकाणी फाईंड करायचा. मग इनिशियल प्रेशर आपण काय घेतलं P1, मग P1ला आपण कशाने डिवाइड करणार तर P2, हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाईंड करायचं आहे. ओके, आता ॲडिबॅटिक प्रोसेस आहे म्हणून आपल्याकडे एक रिलेशन आपण यूज करू शकतो. PV काय गॅमा इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग आपल्याकडे दोन आहे तर V1 गॅमा असेल इज इक्वल टू V2 काय तर गॅमा आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला P1 आणि P2चा रेशो शोधायचा आहे. V1 आणि V2चं रिलेशन दिलेलं, फक्त आपल्याला गॅमा नाही दिलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला जेव्हा गॅमाची व्हॅल्यू भेटून जाईल तर आपण याला आरामात काय करू शकतो तर सॉल्व्ह करू शकतो. तोपर्यंत आपण याला काय करणार तर इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी आपण याला कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. आता यासाठी आपल्याला CV दिलेला आहे. CV म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या केसमध्ये आपण यूज करणार आहे मेयर्स रिलेशन आणि मेयर्स रिलेशन असतं CP मायनस CV इज इक्वल टू R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. CPची व्हॅल्यू आपण फाईंड करून घेऊ. मायनस CV जो आहे तो किती येतं 2R इतका दिलेला आहे इज इक्वल टू R. हा -2R इकडे घेतला तर काय होणार प्लस, मग CP जो आहे तो किती भेटणार तर आपल्याला 3R. ओके, मग आपल्याला गॅमा फाईंड करायचा आणि गॅमा काय असणार आहे CP डिवायडेड बाय काय CV. CPची व्हॅल्यू किती आहे तर CPची व्हॅल्यू आहे 3R आणि CVची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर 2R. R काय झाला कॅन्सल, म्हणजे आपला जो गॅमा आहे तो किती भेटेल तर 3/2, ज्याची आपल्याला गरज होती ते आपल्याला भेटलेलं आहे गॅमा. ओके, आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये आपण आरामात पुट करू शकतो. हे बघा या ठिकाणी इक्वेशन 1 आहे त्याच्यात आपण त्याला पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1 तर प्रेशर P1 मी तसा ठेवला आणि वॉल्यूम V1 नाही तो पण तसा ठेवला आणि V1 किती केला गॅमा आणि गॅमा किती तर 3/2. नंतर P2 आपल्याला फाईंड करायचा, P1 आणि P2चा रेशो. पण V2 जो आहे V2 किती दिलेलं तर 4 टाइम्स V1 दिलेलं, त्याचा रेशो किती 3/2. ओके, आता याचं काय करू आपण P1 आणि P2 एका बाजूला घेऊन टाकू. मग या ठिकाणी राहिलं तुमचं P1 डिवायडेड बाय P2. या 4 अजून 4 आहे, 4 काय करायचं आपल्याला 4:3/2 आणि V पण किती येणार 3/2 V1 आणि टोटल डिवाइड बाय V1 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे काय करणार तर डिवाइड करणार V1/3/2. V1/3/2 आणि V1/3/2 काय झाला कॅन्सल. मग आपला P1 डिवायडेड बाय P2चा जो रेशो आहे तो किती येणार. आता 3/2चा अर्थ क्यूब घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. आता 4चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तो किती येणार 2, म्हणजे 2चा काय आला तर फक्त क्यूब राहिला. 2चा क्यूब जर घेतला तर 2चा क्यूब किती येणार आहे 8 येणार आहे. मग P1 डिवायडेड बाय P2 आखी झाला तर 8 आणि आपल्याला रेशो विचारला आहे. मग रेशो आपण H/1 मध्ये लिहिणार. मग आपला जो प्रेशरचा रेशो आहे तो किती असणार 8:1 आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं
तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी म्हणजेच 8:1 हे याचा करेक्ट आन्सर असेल.